आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची बुधवारी मुंबईत बैठक पार पडली। ही बैठक होण्या अगोदरचे महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते, ज्यामध्ये भाजपचे वरिष्ठ नेते विधान परिषदेसाठी कुणाला पाठवायचंय आणि कुणाला नाही पाठवायचं यावर चर्चा करणार असल्याची आपण माहिती मागच्या व्हिडिओमध्ये दिली होती। विधान परिषदेसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्या कारणाने विधान परिषदेचे निकष काढताना भाजपकडून प्रवक्तेपासून भाजपचे निष्ठावंत आणि विरोधी पक्ष सोडून जे भाजपमध्ये आलेत त्यांना संधी दिली जाऊ शकते का, भाजप कोणते कोणते निकष यावरती लक्षात घेते यावरती आपण मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केली। ते सगळे मुद्दे जे आहेत ते सांगितले होते। मंडळी, आता याच विषयाची पुढची अपडेट आज माध्यमांमध्ये आलेली आहे, ज्यामध्ये भाजपच्या बुधवारच्या बैठकीनंतर एकूण 25 ते 30 जणांची नावं निवडण्यात आली असल्याचं कळतंय। विधान परिषदेसाठी भाजपकडून 30 नावं, बरोबर ऐकलात मंडळी, थोडके नाही तर 5 जागांसाठी 25 ते 30 जणांची यादी तयार झाली। यादीमध्ये नाव कुणाकुणाची आहे हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। जवळपास सूत्रांच्या वतीने ही नावे निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे। या यादीत संघटनेत सक्रिय असलेले नेते, जिल्हा पातळीवर काम करणारे कार्यकर्ते आणि काही नवे चेहरे यांचा समावेश आहे। काही नावे दिग्गज नेत्यांची असून काही नावे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची आहे। महत्त्वाचं म्हणजे ही यादी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात आली आहे। मात्र एबीपीच्या माहितीनुसार भाजपच्या दिल्लीतील नेत्यांकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची निवड करताना एक महत्त्वाची अट लागू केली जाऊ शकते। यामुळे अनेक संभाव्य उमेदवारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। आता ती अट काय आहे तर म्हटलं जातंय, भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांना विधान परिषदेवर संधी द्यायची नाही असं धोरण स्वीकारल्याची एक माहिती आहे। या उलट संघटनेत काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना आणि जातीय समीकरण साधणाऱ्या उमेदवारांना संधी देण्याचं भाजपने निश्चित केल्याची एक माहिती आहे। भाजपच्या या निर्णयामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांना मोठा धक्का बसणार आहे। जे लोक लोकांमधून निवडून येत नाहीत त्यांचं मागच्या दाराने राजकीय पुनर्वसन करणं योग्य नाही असं मत भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने माध्यमांना खासगीत सांगितलं असल्याचं देखील एक राजकीय वर्तुळात म्हटलं जातंय। एकूण काय तर पक्ष संघटनेत दीर्घकाळ काम केलेल्या नेत्यांना संधी देण्यासोबतच नवीन चेहऱ्यांना पक्षात स्थान देण्यावर भर देण्यात येते। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी माजी काँग्रेस नेते आणि नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची देखील माहिती आहे। प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक ही 12 मे रोजी होणार आहे। या जागेसाठी प्रज्ञा सातव यांना पुन्हा संधी ही भाजपकडून मिळण्याची मजबूत शक्यता आहे। त्यामुळे आता पुढे काय होतंय, दिल्लीतून काय ठरतंय, याचे जे काही अपडेट्स असतील ते आपण देऊच। तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।